भागात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता। या हल्ल्यानंतर आज भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं पाकिस्तानला करारा जवाब दिला आणि हाच आनंदोत्सव शंखनाद करत साजरा करण्यात येतोय। पुण्यातील केशव शंखनाद मंडळ जे आहे या मंडळाकडून ढोल शंखनाद करत हा आनंदोत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो। दादा, आपण जर पाहिलं तर आज भारताने ऑपरेशन सिंदूर केलेलं आहे, आपण शंखनाद करून आनंदोत्सव साजरा करतोय, काय सांगाल? आज तर आमचा पुणेकरांच्या, भारतीयांचा आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंदोत्सव साजरा होतोच आहे। आमच्याही पुण्यातले दोन शहीद झालेले, वीरगतीला प्राप्त झालेले दोन कुटुंब आहेत, त्यांच्या आनंदात आम्ही, दुःखात तर सामील होतो, पण आज भारताने जो पराक्रम गाजवलाय त्या आनंदातही आम्ही सामीला विजय उत्सव साजरा करतोय। पण एक दुसरंही असं आहे की आता ह्या युद्धाला सुरुवात झाली आहे। जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्माचा विजय होतो, जेव्हा धर्म विजयाला जातो, तेव्हा शंखनाद करून या युद्धाची प्रारंभ केलं जातं। त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही आज युद्धाला प्रारंभ केले, भारताने प्रारंभ केले, म्हणून हा युद्धाचा शंखनाद आहे, भारतीयांचा शंखनाद आहे। आणि या शंखनादाने भारताचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि या पापी पाकिस्तानचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हा शंखनाद आम्ही करतोय। म्हणजे आजचा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही। आज तर फक्त मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अब भी नगाड़ा बज ही चुका है, सरहद पे शैतान का, नक्शे पर से नाम मिटा दो, पापी पाकिस्तान का, पापी पाकिस्तान का। आता तर शंखनाद झालाय, इथं सुरुवात आहे, ही फक्त झलक आहे। आता पुढे बघा की त्या पाकिस्तानाचे हाल काय होतात। आमच्या देशातले सर्व भारतीय हे एकजुटतेने सैन्य दलाच्या पाठीशी आहे आणि सैन्याला मुभा दिली आहे की तुम्हाला वाटेल ते करा, पण या आतंकवादांचा खात्मा करा। निश्चितच तर पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये हे जे केशव शंखनाद पथक आहे, या पथकाकडून शंखनाद करण्यात येतोय। महिला भगिनींची संख्या सुद्धा यामध्ये लक्षणीय आहे। आपण थेट या महिला भगिनींशी देखील बोलूया। आज आपण शंखनाद करून आनंदोत्सव साजरा करताय, काय सांगाल? आम्हाला शंखनाद करून खूप आनंद होतो, कारण आमच्या पाकिस्तानने आमच्या लोकांना, आमच्या भगिनींचा सिंदूर उजळला, त्या सिंदूर हे झालेला आहे, जो सिंदूर ऑपरेशन झालेला आहे, त्याचा खूप आनंद आहे। भारत माता की जय। नरेंद्र भाई मोदींना त्याचा खूप आभार की त्यांनी एवढा बदला घेण्यात हिंमत दाखवली। आम्हाला पण तशीच हिंमत दाखवायला पाहिजे। वंदे मातरम, वंदे मातरम। ऑपरेशन सिंदूर आज आपण यशस्वी केला। अवघ्या 20 मिनिटांमध्ये पाकिस्तानची 9 दहशतवादी स्थळं जी होती ती खात्मा केली आपल्या सैन्याने, काय सांगाल? खूप छान। आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी सिंदूर नाव ठेवलं ना, ते साजेसे ठेवलं, त्याच्यामुळे जे त्यांच्या हुतात्मा झाले ते अगदी भाविक झाले। त्यांच्यासाठी जय जवान जय किसान। निश्चितच तर प्रत्येकाच भारतीय नागरिकाच्या चेहऱ्यावर आनंद जो आहे तो ओसंडून होतो। काही काय सांगाल, आज ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालंय? मला आतंकवाद्यांना हे सांगायचं आहे, ऑपरेशन झालं आहे, अजून हल्दी मेहंदी बाकी है। भारत माता की जय। तर प्रत्येकाच अभिमान वाटावा अशी आपल्या सैन्य दलाने केलेली कामगिरी आहे आणि याचाच पुण्यामध्ये देखील शंखनाद साजरा केला जातो। कॅमेरा पर्सन अजित भागवतसह संकेत देशपांडे, मराठी, पुणे। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी। म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14। संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484। फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम। साठे फाउंडेशन, नो टेन्शन।